शिवसेना व मनसे यांच्यात मतभेद वाढले। राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना कोणतीही युतीवर विसंबून न राहता थेट लोकांमध्ये जाऊन काम करण्याचे निर्देश दिले। एसटीच्या ताफ्यात 3000 नवीन स्मार्ट बस येणार। AI कॅमेरा, GPS ट्रॅकिंगसह सुरक्षतेसाठी आधुनिक सेवा उपलब्ध होणार, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली। वानखेडे स्टेडियममध्ये शरद पवार, रोहित शर्मा व अजित वाडेकर यांच्या नावाने स्टँडचे नामकरण मुंबई क्रिकेट संघटनेने मंजुरी दिली। भारत ब्रिटन मुक्त व्यापार करारामुळे बियर स्वस्त होणार। लवकरच 200 ची बियर 50 मध्ये मिळण्याची शक्यता। बियर प्रेमींसाठी आनंदाची बातमी। AIMIM प्रवक्ते वारिस पठाण यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींवर टीका करत म्हटलं की खरी देशभक्ती म्हणजे सैनिकांच्या सोबत उभं राहणं। युवकांनी बॉलिवूड स्टार्सना त्यांचे आयडॉल मानू नये। मेट्रो लाईन 3 वर नेटवर्क बंद पडल्याने प्रवाशांना त्रास। जिओ, एअरटेल, वोडाफोन सेवा ठप्प। डिजिटल तिकिटिंगही बंद। तांत्रिक अडचणींचे कारण सांगितले गेले। बकरी ईद लक्षात घेता मुंबई पोलिसांनी मानखुर्द परिसरात 26 मे ते 9 जून दरम्यान वाहतूक सल्ला जारी केला। जड वाहनांवर बंदी व पर्यायी मार्गाचा सल्ला। वसई विरारमध्ये 41 अवैध इमारती घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई। छाप्यात 32 कोटींची रोकड व दागिने जप्त। तपास अजूनही सुरू। ऑगस्टमध्ये म्हाडाकडून ठाणे, कल्याण, डोंबिवली व विरारसाठी 4000 परवडणाऱ्या घरांसाठी लॉटरी निघणार। अर्जासाठी तयार रहा। बदलापूर घटनेनंतर महाराष्ट्र सरकारने शाळांमध्ये CCTV व विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन अनिवार्य केलं। सुरक्षतेसाठी महत्त्वाचा निर्णय। मुंबई वडोदरा दरम्यान लवकरच वंदे भारत मेट्रो धावणार। 5 तासांच्या आत 392 किमीचे अंतर पार करणार। प्रवाशांना मोठा दिलासा। रेल्वेने पावसाआधी जलभरावाची ठिकाणे ओळखली। 112 ठिकाणी पंप बसवले जातील, जेणेकरून पावसात ट्रॅकवर पाणी साचणार नाही। मुंबई विमानतळावरून प्रवास महाग होणार। युजर डेव्हलपमेंट फी वाढवली गेली असून आजपासून ती लागू करण्यात आली। मालाडमधील बनावट HN ओव्हरसीज प्लेसमेंट एजन्सीने परदेशी नोकरींच्या नावाखाली 100हून अधिक तरुणांची करोडोंची फसवणूक केली। 3 आरोपींवर गुन्हा दाखल। IMDने मुंबई, ठाणे, पालघर व इतर भागांसाठी येलो अलर्ट जारी केला। वादळ व पावसाची शक्यता, नागरिकांनी खबरदारी घ्यावी। अडानी एअरपोर्टने ग्राउंड हँडलिंगसाठी तुर्की कंपनींसोबत करार रद्द केला। देशभरात तुर्की वस्तूंवर बहिष्कार सुरू। दादरमध्ये अल्पवयीन मुलींची छेडछाड प्रकरणी उबर ड्रायव्हर श्रेयांश पांडे अटकेत। सुनसान ठिकाणी नेऊन गैरवर्तन केल्याचा आरोप। नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उत्तर भारतीय युवा सेनाची सभा। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रचार रॅलीचे आयोजन। मुंबईत सोने चांदीच्या दरात वाढ। 22 कॅरेट सोन्याचे दर 87,200 तर चांदी 97,000 प्रति किलोवर। नाशिकमध्ये नशेत तरुणीने 15 मिनिटे रस्त्यांवर आरडाओरड केली। पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल।